स्मार्ट अहमदनगर न्यूज। मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची सातारा बैठक संपन्न। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची बैठक सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली। ही बैठक संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या उपस्थितीत आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पोपटराव भिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी विविध पदाच्या निवडी करण्यात आल्या। यामध्ये वाई तालुका संपर्क प्रमुख हमीद मुलानी, सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अभिजित सकपाळ, खंडाळा तालुका कार्यकारिणी सदस्य सुभाषराव रिठे, महिला आघाडीत सातारा जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य हेमलता कारंडे, जिल्हा कार्यकारी सदस्य मोहन खुडे, सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील खुडे, पाटण तालुका कार्याध्यक्ष विजय भिसे, कराड तालुका कार्याध्यक्ष सुनील पाटील यांच्या निवडी करण्यात आल्या। यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे म्हणाले, मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची होत असलेली कर्जाबाबतची अडवणूक लक्षात घेता समितीच्या माध्यमातून खंबीरपणे काम करणे ही काळाची गरज बनलेली आहे। त्यामुळे आम्ही सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय आणि एक जीवाने कार्यरत आहोत। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी नव्या जोमाने काम करावे, म्हणजेच प्रशासनाकडून किंवा बँकांकडून सर्वसामान्यांची होत असलेली अडवणूक यातून खरं तर सर्वसामान्यांची सुटका होईल। अजूनही कोणाची कर्जाबाबत आणू नको होत असल्यास समितीचे संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी पोपटराव भिसे यांनी केले। बैठकीनंतर अभिजित सकपाळ, हेमलता कारंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। स्वागत प्रास्ताविक हमीद मुलानी यांनी केले, तर आभार सुनील पाटील यांनी मानले। प्रतिनिधी दीपक मोहिते।